कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील नावली-बोरपाळे दरम्यान महामार्ग चौपदरीकरण करताना स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी यांना सुरक्षित हायवे क्रॉसिंग करण्यासाठी उड्डाणपूल अथवा बोगदा मार्गाची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी नावली येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय बहुजन महासंघाकडून देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मागणीप्रमाणे सदर ठिकाणी आवश्यक असणारा उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। आंदोलनस्थळी शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून या मार्गावर पन्हाळा तालुक्यातील नावली, देवाळे या दोन्ही गावांच्या मधून रस्त्याची निर्मिती होत आहे। देवाळे या गावात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय असून नावली व त्यावरील भागात असणाऱ्या वाडी वस्त्यांवरील गोरगरीब तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी देवाळे येथे येतात। त्यामुळे येणाऱ्या काळात हा राज्यमार्ग सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागेल। या विद्यार्थ्यांमध्ये तरुणांसह लहान मुलांचा देखील समावेश असल्यामुळे महामार्ग ओलांडत असताना होणाऱ्या अपघातामुळे अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागू शकतो। तसेच अपंगत्वही येण्याची शक्यता नाकारता येत नाही। भविष्यातील या सर्व धोक्यांचा विचार करून ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी नावली, देवाळे सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अथवा होणार आहे अशा रस्त्यांचे अवलोकन करून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण विभागाने उड्डाणपूल अथवा बोगदा या दोन्हीपैकी एका मार्गाची निर्मिती करून भारत देशाचे भविष्य असणाऱ्या पिढ्यांना कायमस्वरूपी या संकटांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच प्रश्नाबाबत प्रशासनाला जाग करण्यासाठी 11:30 वाजता राष्ट्रीय बहुजन महासंघ कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नावली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते। या मार्गावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता। तथापि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे डेप्युटी मॅनेजर गोविंद भैरवा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक आणि नागरिकांना माहिती देताना सध्याच्या आराखड्यात तरतूद नसली तरीही लोकभावना लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे आवश्यक तो नवीन प्रस्ताव पाठवण्यात येईल। आपल्या मागण्यांचा विचार नक्कीच केला जाईल असे लेखी पत्र दिले। त्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे, राष्ट्रीय बहुजन महासंघ पन्हाळा तालुका वाहतूक अध्यक्ष संजय विभुते, प्रल्हाद कांबळे, देवेंद्र सुतार, सागर घोलप, लखन कांबळे, सारिका थोरात, कविता विभुते, शीतल कुमार गवंडी, कबीर मुजावर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।